ज्येष्ठ नेते अनिलकुमार यादव परिवारातर्फे वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता व फराळाची सेवा। वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा जपत कर्नाटक निपाणी तालुक्यातील बेनाडी येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडी सोहळ्याचं शिरोळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं। दत्त सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अनिलकुमार दिनकररावजी यादव व त्यांच्या परिवारातर्फे सालाबादाप्रमाणे वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता व फराळाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली। वारकऱ्यांच्या सेवेसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम गेल्या 18 वर्षापासून अखंडपणे सुरू असून सामाजिक व धार्मिक बांधिलकीचं प्रेरणादायी उदाहरण ठरतोय। बेनाडी येथून निघालेल्या या पायी दिंडीचं शनिवारी सकाळी शिरोळ येथील अर्जुनवाड रोडवरील टारे हॉल इथं आगमन झालं। हातात भगव्या पताका, टाळ मृदंगाचा निनाद, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी अखंड विठ्ठल विठ्ठल असा हरिनामाचा गजर करत येणाऱ्या वारकऱ्यांचं दर्शन भाविकांसाठी अत्यंत भक्तिमय आणि अविस्मरणीय ठरलं। दिंडीतील सर्व वारकऱ्यांचं अनिलकुमार यादव यांनी मनपूर्वक स्वागत केलं। यावेळी बोलताना त्यांनी संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि हरिनामाच्या भक्तीमुळे समाजात समता, बंधुभाव, सेवा आणि सदाचाराची प्रेरणा मिळते। संतांचे विचार आजच्या पिढीला योग्य जीवनमार्ग दाखवणारे असल्याचं सांगत वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होणं हे आपलं भाग्य असल्याची भावना व्यक्त केली। या उपक्रमात टारे परिवाराचंही मोलाचं योगदान राहिलं। शिरोळमधील टारे हॉल प्रत्येक वर्षी दिंडीच्या विश्रांतीसाठी उपलब्ध करून दिला जातो। वारकऱ्यांची सेवा करण्याचा या कार्याबद्दल अविनाश टारे यांचा अनिलकुमार यादव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। बेनाडी ते पंढरपूर पायी दिंडी परंपरा तब्बल 18 वर्षापासून अखंड सुरू आहे। या दिंडीची सुरुवात कैलासवासी सूरजसिंह बेनाडीकर यांनी केली होती। प्रारंभी अवघे 50 वारकरी सहभागी होत असलेल्या दिंडीत आज 250हून अधिक वारकरी सहभागी होत आहेत। विशेष म्हणजे तरुणाईचा मोठा सहभाग या दिंडीत वाढत असून महिला आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या उत्साहाने वारी करत आहेत। या वर्षीच्या दिंडीत सुमारे 80 महिला आणि 125 पुरुष सहभागी झाले होते। या दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी अजितसिंह बेनाडीकर व राजेंद्रसिंह बेनाडीकर यांचे दरवर्षी विशेष योगदान लाभते। दिंडी चालक यशवंत पाटील आणि वीणा मानकरी यांचा अनिलकुमार यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली। तसेच श्री व सौ दर्गू पाटील व किरण माने यांच्या परिवारातर्फे सुवासिनींची ओटी भरून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं। पालखीचा मान बाजार समितीचे संचालक शिवाजीराव चव्हाण, उदय संकपाळ, शिलेदार बबन पुजारी, रामचंद्र माने व उदय संकपाळ यांना मिळाला। महिलांनी सादर केलेल्या भक्तिरसपूर्ण भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आणि उपस्थितांची मनं जिंकली। या प्रसंगी दगडू चव्हाण, शक्तिजित गुरव, सुनील फल्ले, संतोष बन्ने, डी.आर. कोळी, पत्रकार बाळासाहेब माळी, चंद्रकांत भाट, दिलीप कोळी, उल्हास पाटील, साजिद शेख, तुकाराम पाटील, इस्माईल चौगुले, सयाजी पाटील, दीपक गावडे, रावसाहेब समडोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चहा नाश्ता व फराळानंतर वारकऱ्यांनी पुन्हा एकदा टाळ मृदंगांच्या गजरात भगव्या पताका फडकवत आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं। शिरोळमध्ये झालेल्या या स्वागत सोहळ्यामुळे वारकऱ्यांना नवचैतन्य लाभलं असून सामाजिक सेवा, भक्ती आणि संत परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। वारकऱ्यांच्या सेवेत सातत्याने योगदान देणाऱ्या अनिलकुमार यादव परिवार, टारे परिवार आणि सर्व सहकाऱ्यांचं उपस्थितांनी मनापासून कौतुक केलं। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप।